Namaskar. Next example. Given that x is a function of t and y also function of t. X is equal to cos inverse of 2t upon 1 plus t square and y is equal to sec inverse of square root of 1 plus t square. So first we have to find out dx by dt because with respect to ta. So dx by dt and then dy by dt and then we can calculate dy by dx using these two. So dx by dt and dy by dt काढूया. So कॉस इनवर्स ऑफ दिस अशा टाईपची एक्झाम्पल्स याच्या आधी सॉल्व्ह केले. सो डेरिव्हेटिव्ह काढायचे, काही सबस्टिट्यूशन लागली काय कुठले फॉर्म्युले लागले तर तिथे यूज करायचे. फर्स्ट आपण dx बाय dt फाइंड आउट करूया, ते काढून ठेवू, देन dy बाय dt काढू. सो dx बाय dt काढण्यासाठी आधी आपण इथे आता कॉस इनव्हर्स ऑफ समथिंग असं आलंय, पण ते कॅन्सल होणार नाही जोपर्यंत आतमध्ये म्हणजे ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा कॉस काहीतरी आल्याशिवाय ते कॅन्सल होणार नाही. कॉस इनव्हर्स अँड कॉस गेट कॅन्सल. पण आता ते तसं आणण्यासाठी, कारण अँगल सगळा कसा आहे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सो सबस्टिट्यूशन केली तर कुठला तरी फॉर्म्युला डबल किंवा ट्रिपल अँगलचा फॉर्म्युला यूज करता येईल. मग कॉसचे डबल अँगलचे फॉर्म्युले तुम्ही आठवा. त्याच्यात अशा टाईपचा कुठला फॉर्म्युला आहे का? त्याच्यात 2 इंटू अपॉन 1 प्लस दॅट स्क्वेअर असं आहे. तर 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटा साइन 2 थिटाचा सॉरी. सो तो आपल्याला यूज करता येईल. आता कॉस इनव्हर्स आलाय बाहेर, सो आतमध्ये एकतर साइन किंवा कॉस आणलं तर तुम्हाला ते सोपं जाणार. कॉस आलं तर डायरेक्ट कॅन्सल होईल कॉस इनव्हर्स अँड कॉस. साइन आलं तर त्याचं कॉस कन्व्हर्ट करून मग आपण कॅन्सल करू शकतो. सो इथे टी जो दिसतोय तिथे जर आपण टॅन थिटा, आता अजून एक व्हेरिएबल आलं पण ते सबस्टिट्यूशनचे व्हेरिएबल आहे, ते आपण फक्त सिम्प्लिफाय करण्यापुरतं यूज करतो. अगेन आपण पुन्हा या टी या व्हेरिएबलमध्येच आणतो एक्झाम्पल आणि पुढचं सॉल्व्ह करू. सिम्पल करेपर्यंत फक्त आपण एक वेगळा व्हेरिएबल तिथे आणतो, सबस्टिट्यूशन म्हणतात त्याला. सो फर्स्ट आपल्याला ह्या एक्झाम्पलसाठी टी साठी सबस्टिट्यूशन लागणार आहे. सो पुट हे dx बाय dt काढायचं, त्याच्या आधी पुट t इज इक्वल टू टॅन थिटा. दॅट इम्प्लाइज t इज इक्वल टू टॅन थिटा आहे, पण थिटा ह्या व्हेरिएबल मधलं ठेवायचं नाही आपल्याला, कारण y सुद्धा t ह्या व्हेरिएबल मध्ये आणि आपल्याला dx बाय dt फाइंड आउट करायचे. सो फायनली आपल्याला त्याला t मध्ये आणायचं आहे. त्यामुळे थिटाची व्हॅल्यू जिथे येईल तिथे आपल्याला पुन्हा सबस्टिट्यूट करावं लागेल. सो थिटा आपल्याला काढून ठेवायला लागेल. सो टॅनला इथे टॅन इनव्हर्स केलं की थिटा मिळेल. दॅट इम्प्लाइज टॅन इनव्हर्स t इज इक्वल टू थिटा. सो थिटाची व्हॅल्यू पण आपण इथे ठेवली आहे काढून, कारण ती पुढे लागेल आपल्याला. आता आपण टीच्या इथे टॅन थिटा केलंय. सो एक्स इज इक्वल टू काय होणार? एक्स इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता हा कोणाचा फॉर्म्युला आहे? 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा कॉसचा नाही, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. सो दिस इज कॉस इनव्हर्स ऑफ साइन 2 थिटा. पण आता कॉस इनव्हर्स अँड साइन कॅन्सल नाही होणार आहे, तिथे कॉसच लागणार आहे. तो साइन 2 थिटाचं कन्वर्जन आपल्याला कॉसमध्ये करावं लागेल. मग साइन 2 थिटा आणि कॉस यांच्या अँगलमध्ये काय फरक आहे? तर पाय काय करावं लागेल आपल्याला? कॉस पाय बाय 2 मायनस दॅट अँगल असं करावं लागेल. साइन अँगल जो काही अँगल असेल हा सगळा, त्या अँगलचं काय करायला लागेल? कॉस कन्वर्ट करताना कॉस पाय बाय 2 मायनस दिस अँगल असं आपल्याला लिहावं लागतं. म्हणजे मग तो कॉस अँगल आहे असं, कारण कॉस पाय बाय 2 मायनस थिटा आणि साइन थिटा हे दोन्ही अँगल कसे असतात? सेम असतात, तुम्ही त्या चार्टमध्ये बघितलं तर. सो साइन 2 थिटा लिहिलं काय, किंवा कॉस इनव्हर्स ऑफ कॉस पाय बाय 2 मायनस दिस अँगल असं लिहिलं काय. हे दोन्ही काय आहे? या दोन्ही सेमच टर्म्स आहेत. त्यामुळे आपण इथे आपल्याला कॉस हवंय, कारण कॉस इनव्हर्स आपल्याला इथे डिलीट करा म्हणजे कॅन्सल व्हायला हवा, म्हणून आपण साइनचं कॉसमध्ये केले. आता कॉस इनव्हर्स अँड कॉस गेले म्हणजे काय राहणार? फक्त एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस 2 थिटा. आता डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं आहे, पण इथे थिटा आहे, थिटा नाही चालायचं, कारण dx बाय dt फाइंड आउट करायचंय. सो पुन्हा टी मध्ये आणावं लागेल. सो विच इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस 2 थिटा. इन प्लेस ऑफ थिटा आपण काय लिहिणार? टॅन इनव्हर्स टी. टॅन इनव्हर्स टी. आता टी मधला आलाय टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो हे सिंपल झालंय. एक्स इज इक्वल टू आता dx बाय dt फाइंड आउट करायचं. सो dx बाय dt इज इक्वल टू पाय बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे, कॉन्स्टंट आहे ना नुसता.
-2 कॉन्स्टंट येतो बाहेर येणार 2. त्याच्यानंतर tan इनव्हर्स t याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/1 + t². सो 1/1 + t² म्हणजे -2/1 + t² असा टोटल डेरिव्हेटिव्ह आहे. सो dx/dt = -2/1 + t². आता हे कुठेतरी आपण ते लिहून ठेवूया कारण आपल्याला अजून dy/dt फाइंड आउट करायचं आहे, अँड देन वी कॅन फाइंड dy/dx. सो dx/dt ची व्हॅल्यू लिहून ठेवूया आपण आणि नंतर आता आपण कशाची काढायची व्हॅल्यू dy/dt. dx/dt = -2/1 + t². हे त्याचं डेरिव्हेटिव्ह आले विथ रिस्पेक्ट टू t. सेम मेथड आपल्याला y चं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी पण लागणार आहे dy/dt. सो y sec इनव्हर्स √1 + t². आता याचा dy/dt काढायच्या आधी 1 + t² आहे, सेक इनव्हर्स आहे, आतमध्ये सेक आलं तर जास्त सोपं जाईल. सो आपण ते काढण्यासाठी इथे काहीतरी सबस्टिट्यूट करूया. आता आयडेंटिटीज आठवायच्या. 1 + tan² θ = काय असतं sec² θ. तो इथे sec² आलं तर कॅन्सल होईल कारण स्क्वेअर रूट येते जाईल निघून sec² आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे इथे सेक येईल. तो इथे सेक आलं तर हे कॅन्सल आउट होईल म्हणजे टीच्या इथे आपल्याला सबस्टिट्यूशन लागणार आहे. सो पुट t = tan θ. पण tan θ जिथे येईल तिथे व्हॅल्यू काढायला लागेल t मध्ये, म्हणून देअरफॉर tan इनव्हर्स t = θ. ची पण व्हॅल्यू लगेच काढून ठेवायची कारण पुढे आपल्याला परत t मध्येच आणायचे. सो then becomes y = sec inverse of √1 + tan² θ. पण 1 + tan² means sec² θ. So sec inverse √sec² θ. आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे नुसता sec θ राहील. That implies y = sec inverse of sec θ. sec inverse of sec कारण कॅन्सल स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल. सो y = sec inverse sec कॅन्सल झाले नुसतं θ आहे. बट θ काय आहे θ = tan inverse of t. सो y = tan inverse of t. आता हे सिंपल आहे. tan inverse of t चा तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे. तो काय येणार आहे dy/dt. therefore dy/dt = 1/1 + t². 1/1 + t हा सिंपल डायरेक्ट फॉर्म्युला आहे. सो dy/dt फाइंड आउट केला, dx/dt काढून ठेवलं होतं. आता दोन्ही यूज केलं की आपल्याला dy/dx मिळेल. सो अशा पद्धतीने पॅरामेट्रिक फंक्शन्स आले की डेरिव्हेटिव्हज काढायचे. सेपरेट डेरिव्हेटिव्हज काढून घ्यायची आणि नंतर फक्त रेशो घ्यायचा. सो काय मिळालं आपल्याला dy/dt 1/1 + t² मिळालं. Therefore dy/dx = dy/dt upon dx/dt = 1/1 + t² न्यूमरेटर मध्ये इथे -2/1 + t². तर ऑब्झर्व केलं तर 1 + t² 1 + t² सेम सगळा ब्रॅकेट आहे न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर, त्यामुळे ते कॅन्सल आउट होणार. मायनस साइन तसंच राहील बिकॉज एकदाच आहे ना फक्त डिनॉमिनेटर. सो मायनस साइन विल रिमेन. सो मायनस आणि इथे 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये 2. सो -1/2 हे आन्सर आलं dy/dx = सो फर्स्ट आपण dx/dt काढलं dy/dt आणि हे dx/dt dy/dt काढताना पुन्हा मागचे सगळे फॉर्म्युले ते काय सबस्टिट्यूशन किंवा जे काही लागेल डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी ते तुम्हाला सगळं अप्लाय करावं लागेल आणि त्याच्यानंतर फक्त एवढा रेशो घेतला की dy/dx येईल.